नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मुळ्याचे पराठे। एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे आणि तुमच्या मुलांना जर मुळा आवडत नसेल तर एकदम बेस्ट रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी। तर आता ना इथे मी ही मुळ्याची पानं घेतलीत, मुळ्याची भाजी आहे। हा कोवळा मुळा आहे, पालकसारखा जरी दिसत असला तरी मुळा आहे, हा पालक नाही आहे। ही आमच्या शेतातलीच भाजी आहे, एकदम कोवळी भाजी असताना काढलेली आहे। तर ही मुळ्याची पानं आहेत, पानाचं टेक्स्चर सुद्धा खूप वेगळं आहे, त्याच्यामुळे पालकासारखं दिसला तरी हा मुळाच आहे। तर आधी ना पानांना स्वच्छ धुवून घेतले पाण्यामध्ये आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी मुळ्याची पानं आहेत ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्यावर ह्याला आपल्याला चांगलं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। तर आता मी इथे झाकण बंद करते आणि ह्याची चांगली पेस्ट करून घेते। त्यामध्ये पाणी घालून पेस्ट वाटली आहे। तर इथे 2 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये 1 वाटी बेसन, गरम मसाला, लाल तिखट घातलेली आहे आणि थोडीशी हळद घालते याच्यामध्ये। ओवा घालायचा आहे क्रश करून, ओवा आणि पांढरे तीळ सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता। आलं लसणाची पेस्ट घालते आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी घालायच्या आधी ना हे सगळं व्यवस्थित मसाले मिक्स करायचेत आणि आपण इथे पाण्याचा सुद्धा वापर करणार नाही आहोत। जे पाणी आपण मुळ्याचं मिश्रण वाटताना घातलेलं आहे तेवढंच ह्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यामुळे थोडं थोडं करत मिश्रण घालायचं आहे, एकसाथ नाही घालायचं आहे, नाहीतर मग खूप पातळ होईल पीठ आणि मग तुम्हाला अजून पीठ ॲड करावं लागेल। त्यामुळे जेवढं पीठ आहे तेवढेच आपल्याला मुळाची जी प्युरी आपण करून ठेवलेली आहे ती ह्यात ॲड करून असं पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेलाचा वापर करून सुद्धा आपण हे छान मळून घेणार आहोत। तर इथे बघा, ह्या जे मुळ्याचं जे पीठ आहे, आपण मुळा घालून जे पीठ तयार करून घेतलंय त्याला खूप सुंदर रंग आलाय। अजिबात कुठलाही रंग ॲड केलेला नाही आपण, मुळ्याचाच रंगामुळे ह्याला सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे। तर तुम्हाला पराठा ज्या आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता। तर इथे ना मी मस्त असे गोळे तयार करून घेतले आणि थोडंसं सुखं जे गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्येच गोळा घुळवून हा लाटून घेणार आहे। आता चपातीसारखा ना खूप पातळ लाटायचा नाही आहे, आपण हा पराठा करतोय त्याच्यामुळे थोडासा जाडसर करून घेऊ शकता। तुम्हाला जर फोल्ड करून बनवायचा असेल तर फोल्डिंगचा सुद्धा तुम्ही बनवू शकता। मी इथे प्लेन साधाच बनवते आहे। तर हे बघा, अशा प्रकारे हा माझा जो पराठा आहे तो मस्त लाटून झालेला आहे। तर अशाच प्रकारे सगळे पराठे मी तयार करून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती हा मी पहिला पराठा घातलेला आहे। मस्त आपण चपाती शेकवतो ना त्याच प्रकारे मी शेकवून घेते। वरतून खालतून दोन्ही बाजूंनी छान तेल लावायचं आणि मस्त खरपूसे मुळ्याचे पराठे तयार करून घ्यायचे। तुम्ही कुठल्याही भाजीसोबत, चटणीसोबत, दह्यासोबत, लोणच्यासोबत हा पराठा खाऊ शकता, अतिशय सुंदर लागतो। आणि जर तुमच्या मुलांना मुळ्याची भाजी आवडत नसेल तर तुमच्यासाठी ना ही बेस्ट रेसिपी आहे, कारण हे खाताना ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही मुळ्याचा पराठा खाताय। काहीतरी खूप छान इंटरेस्टिंग हेल्दी अशी रेसिपी म्हणून तुम्ही त्यांना खायला दिलात तर अतिशय आवडीने मुलं खाऊ शकतात। लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे पराठे करून देऊ शकता, इतके हे खूप सुंदर लागतात आणि दिसायला पण खूप कमाल दिसतात। तर हे सुंदर असे ग्रीन पराठे मुळ्याचे बनून इथे माझे तयार झालेले आहेत। मी सगळे पराठे इथे असेच तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींना पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे मुळ्याचे पराठे मी मस्त खायला घेतले, तुम्ही पण ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।